वर्ध्यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले। शरद पवार उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पवारांच्या दौऱ्याआधीच जागा वाटपावरून मतभेद सुरू। हिंगणघाट आर्वी मतदारसंघावर दावा करणार आहेत असं सुनील राऊतांनी म्हटलंय। हिंगणघाट मतदारसंघात 3 वेळा अपयश आलं असं सुरेश देशमुख यांनी म्हटलंय। हिंगणघाटमध्ये उमेदवारी मागण्यात अर्थ नाही असे देशमुखांनी म्हटले। तर शरद पवार आता याकडे या सर्वांवरती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। जोरात तयारी तर हिंगणघाट मतदारसंघाही चालू असेल, वर्धेतही चालू आहे। आर्वीचं मला कल्पना नाही, परंतु जरी तयारी जरी असली तरी पण त्याचे रिझल्ट मात्र काही नाही ना, पॉझिटिव्ह नाही ना। याच्या आधी जवळजवळ 3 वेळा आतापर्यंत हिंगणघाट मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढली, परंतु अपयश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की विनाकारण सीट गमावण्यापेक्षा तुम्ही वर्धा आणि आर्वी मतदारसंघ हा मागावा असं आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।